नमस्कार मित्रांनो, कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत असा. तर मित्रांनो, घराकडे पोचलं तुम्हाला माहिती असताना लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितले असताना मग किंवा ती व्हिडिओ लेट पण येत. IPLचे मॅची होते काल आणि आज असा मामाच्या गावची जत्रा, पिकुळे गावची जत्रा बघूया. संध्याकाळी जातलं आहे. मामाच्या जिराक बोललं की नेऊ घे माका. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमका पिकुळे गावचं जत्रोत्सव बघू गावतलं. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आवडतं नक्की लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. आत्तापर्यंत जसे सपोर्ट केल्यात तसंच सपोर्ट करत आहे. याच्यापुढे कंटिन्यू व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येतले, त्यामुळे नक्की बघा. चला मित्रांनो, संध्याकाळचे वाजले 5:30 आणि मी जात आहे मामा घेर. बघूया मामाचं जिथे तुला वराक पिंटो किती वाजता येतात. तोपर्यंत व्हिडिओ अपलोडिंगला टाकताला. जसो कॅमेरा सुरू केलो ना तसे हे सगळे पळा होते बघा. आता लोक रवा रे बघे बघूया. एकदा खरीच मजा येतात. असे व्हिडिओ सुरू करते ना, धावतात राहून होतात ना माझ्या पुढ्यात कोण व्हिडिओ दिसतले ना, थोडेसे उत्सुक असतात व्हिडिओ. बघूया जरा चलत चलत जातं आहे, व्हिडिओ अपलोडिंगला टाकतं आहे आणि नंतर बघूया किती वाजता येतात. आणि जास्त करून आज जर जत्रेचं जागरण केले तर मग रंगकाम बी कसं करतात दाखवतात. अशा होतारी खूप दिवसांनी जत्रेचा व्हिडिओ. एक जत्रा आपण केली यावर्षीची पाळ्यातली पहिली जत्रा. मामाची जत्रा म्हटल्यानंतर बरेच जण लहानपणीच्या आठवणी ताजे जातील. मी पण भरपूर हट्ट करी जत्रेक जावं. जत्रे गेल्यानंतर खेळणी बिणी काय काय ना, जो काय घडाबडा लोळव ना त्याचा हिशोब नसलं. तुम्ही असा कधी केलात का नक्की कमेंट करून सांगा. सांगा आता मग ते दिवस आठवले का. मग एकच गाडी होती लाल दिव्याची 4 चाकी. तुमची आवडती कोणती? काल आमच्याकडे IPL झाला ना, त्याचे परिणाम बघा. हा पिचची प्रॅक्टिस चालू हा. मॅची लावून हवा अशी बॉलिंग होती अशी आमच्याकडे. शावा गाड आमचं पर्यटकाचं पेन्शन मिळतात त्याने म्हाका विचार का चंद्रकांत पार्सेकर ओळखता. मामी आमची ह्या झाली ना, मामी वर्ष झालं ना रे. वर्ष नाही जावचे, वर्ष जावचे ना मला सगळी खबर नव्हती का. घर बांधले दुकान घातले. आता तुमका काळोखात काय दिसत ना, आम्ही काळोखात आहोत. जातोय तर वाटेत लाईट लायल्याशिवाय मोबाईलची फ्लॅश पेटायल्याशिवाय व्हिडिओ कंटिन्यू करू गावातो ना. ST गावली, ST निलंय लाडाच्या टायमाला उतार बघा. हसरत दुर्गा वगैरे पुस्तक नवदुर्गा मंडळ. चला फ्लॅश पेटवूया आणि मामाच्या घराकडे भेटते. खरोखर जुने दिवस आठवले. पूर्वी असंच आम्ही बारीक असताना ST यायचो जुन्या गावात असताना, किंवा आपला पुनर्वसन झाला थैसून पण जेव्हा माझ्याकडे गाडी नसलेली. जी काय मजा होती ना, ती मजा आता थोडीफार अनुभवलं आहे मी STसून येताना. बरा वाटला जरा. आणि आता गावात पोचल्या अभंग चालू आहात देवळाकडे. चला बघा, मामा गेल्या घराकडे पोचलो. सर मस्त सोय करतो, म्हणजे ट्रॅफिक कंट्रोल करूचं काम करतात.
आणि त्याच्या पुष्पाच्या मामांना काय वाटलं हे काय मग परत या म्हणा गेल्यानंतर ते म्हणा ज्ञानावस्थितवत्कतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यां तन्पुरात्पुरगण कुर्यात् सदा मङ्गलं कुण्डली निघाला श्रावण काशीपुरी निघाला श्रावण काशीपुरी शंभूला त्या शरण मी जाईन शंभूला त्या शरण मी जाईन माय पित्याची दृष्टी मागिन माय पित्याची दृष्टी मागिन देवा कृपा करी ओ देवा कृपा करी निघाला श्रावण काशीपुरी निघाला श्रावण काशीपुरी निघाला श्रावण काशीपुरी या कोंदेंदु हार धवला या शुभ्रवस्त्रारुता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा शंकर प्रभृती देवै सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती द्वारे सदा मंगलम श्री गुरुदेव दत्त कुंडली करते हारी के मोहुनी सारे
सुलग्न संधी असे दोघेही परिसा सुलक्ष उच्चने ब्रह्माक्षरात चेतसे पत्नी एक वरासमोर वधुई भोगांगना की स्वय पात्युरत पण्याधरू त्याये सदा मंगलम श्री गुरुदेव दत्त पुंडलिक वरदे.
भवतामिन्दुर्यशो निर्मलम् भूतिं भूमिसुतं सुधाभितनयं प्रज्ञां गुरुर्गौरवं काव्यकोमलवाग्विलासमधुरं मिन्दोमुदं सर्वदा राहुर्बाहुबलं विरोधशमनं कुर्यात् सदा मङ्गलम्।
विश्वसार संसार बी भाऊ सगळं पुढंच चाललंय मोऱ्या एका हसणारी काय होत गणपतीचं नावच मार्गातून मार्गक्रमण करत होतो त्यावेळी समजलं गणपती बाबांच्या इथं आलेला आहे म्हटलं पूजा करावी वेळ ती दक्षिणा देऊन मारणारा मार्ग नाही तसं नाही हो कार्य परिपूर्ण केल्यानंतर दक्षिणाही मिळणारच हो पण पाण्याची सोय देवालयाच्या बाजूला भली मोठी शिष्टरी आहे नाही गावची यात्रा कोणतरी हातपाय दुखली असते मुखामार्जन केलं असेल ते झालं असेल अमंगळ असं बघतो स्वसामर्थ्यावरती मारून होत 4 आणि 4 हा दहीचा भेद केला थंडगार असं पाणी मिळालं होतं पुष्कळ असं पाणी आहे हे सवळं बडविलं परिटा घरी दिलं नाही हो परिटा घरी दिलं होतं योग्य असं धुतलं नाही म्हणून स्वस्ताना धुवून घेतलं हे जानवं बडविलं हे धुवायला वेळ नव्हता हे देखील परिटा घरी दिलं होतं पण सिंचन केलं का योग्य असं धुतलं नाही आणि यातील एक एक धागा काढून बाबल्याच्या गोडीच घातला बाबला झोपून राहील हा माझं जानवं गेलो होतं हा पुरोसा चमत्कार असा बोलतो जानवं काढताना वरून काढला पुरुष परिधान करताना ते खालून कसं काय ढकललं यालाही कारण आहे चिरस्त व्यक्ती मिळाली भटजी का जानवं काढताना वरून काढो आणि परिधान करतोय खालून ढकला हो कित्ता गिरवा गिरवा बंद म्हणा तुम्ही चालीवर धरा प्रथमतः आपण का लावलं प्रथमतः स्नान मी केलं अंघोळ मी केली प्रथमतः अधिकार माझा बड बड तुलाची गडबड हो ही गडबड नव्हे आमच्या धारीचं तोड आहे लहान गडबड असा आवाज येतो हेरा आहे मोठा धरताना तू तुझा आवाज येतो एका धारीमध्ये का एका धारीमध्ये का देवळा भोवती देवळा भोवती हो खीर खातोय तुम्ही तर म्हणाला देवा महाराजा खीर का बहुतेक बाबल्याने केलेले आहे आम्ही असं म्हटलेलं नाही मग आम्ही काय म्हणालो काय म्हणा देवा महाराजा स्थिर खा असं म्हटलं नाही असं म्हटलं नाही देवा महाराजा स्थिर हो. असं म्हणाला हो जातीवंत ब्राह्मण आम्ही हा. गोडसालीला लंपट बरोबर आम्ही. मला ऐकलं देवा महाराजा खीर खा मी लगेच स्थिर झालो काय? खीर खाण्यासाठी होय? हो देवाचा वार येत होता हा. कुठच्या कुठं निघून गेला वाऱ्यात गेला. होत हा. हो पण नाही ती काय झालं? आता करणार तरी का काय करणार? देवाची तर गरज आहे होय तो. आता असं करा काय करा? आडवं देवा पाहून हा. उद्या गाराडा करून आणि क्षमा मागा आम्ही होत कशाला तुमच्या हातून नकळत तू घडली असेल आमच्या हातून कुठली चूक घडलेली नाही घडली तर याच्या हातून. याच्या हो. हातून आंघोळ करून आला काय हा? तरी आज आंघोळ करणार होता तो हो चुकला थोडा हा. हो काय हो सुरुवात करा मग असं असेल हा. लवकरात लवकर करू. देवळापाच्या पिंपळा पाय भीमाले देवळापाच्या पिंपळा देवळापाच्या पिंपळा पाय भीमाले गडागडे उघडा गडागडे उघडा देवाचे अप्रोधायचे म्हणतात हा कोणते सुक्या पदार्थ हा ग्रामेल तो देव पोरजनने म्हणला तर धुमून धुमून भेटेल देवाचा शब्द आहे हा. हा. असा माघारी जाणार नव्हे देवाचा असा एक चमत्कार काय म्हणता काळी कोंबडी सफेद शुभ्र अंड देवाला तो हा हा देव. निसर्गाचा नियम आहे निसर्गाचा नियम झाला होय तो. मग देवाचा अजून असा एक चमत्कार काय म्हणता उभ्या झाडाला भाली पडेल तो हा देव तेव्हा कुठल्या महिन्यात चैत्र महिन्यात काय कुठली तर
नाही फुटली तर तुमच्या घरी तांबाळा असणारच. सकाळ दुपार संध्याकाळ पाणी घालत बसा, आपोआप पाणी फुटेल. तेव्हाच अजून असा एक चमत्कार. पावळ्याचं पाणी पाठवलं, पाणी पावळेकडे घाले. घराच्या मध्यात असतं ते काय ते कुणाला येऊन सबसेल थोडावे. तिकडे झोपला होता, त्याला उद्योगांना मिळेल त्या उद्देशानं तसा देव भरपूर काय सांगून गेला. पण वेतनाचं काय उदय मिळणार असं असेल. आम्ही बिराडी जातो, आमचं वेतन बिराट पाठवून तुझे नाम आणि
गुरुदेवाचा कृपाशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असल्यामुळे आज आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाहीये. ज्यावेळी राज दरबारी आमची पावले पडताक्षणी रत्नरहित सिंहासनावरती आम्ही विराजमान झालो. राज किरीट मुकुट आम्ही आमच्या मस्तकी चर्चित केला. त्याच वेळी सेनापती सहसेनापती महाराज चौकदार अमात्यगड मंत्री महोदय मानाचे मानकरी एवढंच नव्हे तर पदाधिकारी यांच्या मुखातून निघणारे जय जयकाराचे शब्द तेच जय जयकाराचे शब्द ऐकले मनाच्या ठिकाणी समाधान वाटू लागलं. का वाटणार नाही तर प्रत्येकाला दिला जाणार तो समानतेचा न्यायात कोणतीही कमतरता आज आमच्या बाबतीत घडली जात नाही. म्हणून माझी तमाम जनता आज आमच्या नावाचा जय जयकार करते. पण हे कोणामुळे असेल तर समजून या दिवसापासून एकनिष्ठेने कोणत्या वैकुंठीच्या नारायणाची भक्ती आणि त्याच देवतेचा कृपाशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असल्यामुळे आज आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. हे वैकुंठीच्या नारायणा राजा विश्वंभर तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी लिहितोय. तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी लिहितोय. तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी चला मित्रांनो, मामाच्या घराकडून तरी येईल जत्रेक जाऊन. जत्रा बऱ्यापैकी बघली सकाळपर्यंत. पहिला नाटक बघला संपूर्ण. आज बघूया संध्याकाळी जाय परत. आजची दुसरी जत्रा हा. तर मित्रांनो, हो जत्रेचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं, जत्रेतले काय तुमच्या आठवणी असतील तर नक्की कमेंट करा. चॅनल नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.